नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ग्रुप यूट्यूब चॅनलवर। आज आपण काळ आणि काम भाग 3 पाहणार आहोत। यामध्ये 3 प्रकार आहे, तिन्ही प्रकार आपण पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। तर चला सुरुवात करूया। आजचे उदाहरण अतिशय सोपे आहेत, लक्ष द्या। उदाहरण क्रमांक 1, ए आणि बी मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात। बी आणि सी मिळून ते काम 24 दिवसात पूर्ण करतात। सी आणि ए मिळून ते काम 36 दिवसात पूर्ण करतात। तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 3 व्यक्ती आहेत या ठिकाणी, ए बी सी, परंतु दोघे मिळून काम करतात असं उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे। आणि शेवटी विचारलेलं आहे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील। आपल्याला पर्याय दिलेला आहे 16, 17, 18, 20 दिवस। तर काय करायचं अशा उदाहरणामध्ये? सुरुवातीला जे लिहून दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं। ए बी दोघे मिळून ते काम 18 दिवसात पूर्ण करतात, ते लिहून घ्यायचं। पहिले ए आणि बी किती दिवसात काम पूर्ण करतात? 18 दिवसात, हे लिहून घ्यायचं। आलं लक्षात? त्याचप्रमाणे बी आणि सी हे दोघे मिळून 24 दिवसामध्ये काम पूर्ण करतात, हे लिहून घ्यायचं। बी अधिक सी, बी आणि सी दोघे मिळून 24 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतात। काम तेच आहे। सी आणि ए मिळून ते काम 36 दिवसामध्ये पूर्ण करतात, हे पण लिहून घेऊ। सी आणि ए हे दोघे मिळून 36 दिवसामध्ये काम पूर्ण करतात, असे मांडणी करून घ्यायची। आणि आता लक्ष द्या, तिघे मिळून म्हणजे ए अधिक बी अधिक सी हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ते विचारलंय। ए आणि बी 18 दिवसात, बी आणि सी 24 दिवसात, सी आणि ए 36 दिवसात हे काम पूर्ण करतात। इथपर्यंत आलं लक्षात? आता काय करायचं? या तिन्हीचाही काय करायचा? लसावी काढायचा। काय करायचा? लसावी। आता 18, 24 आणि 36 या तिन्हींना भाग जाणारी कोणती संख्या आहे सांगा? येते लक्षात? ही आहे 72। 72 ला 18 नाही भाग जातो, 24 नाही भाग जातो आणि 36 नाही भाग जातो। आलं लक्षात? आता काय करायचं? या दोघांची कॅपॅसिटी काढून घ्यायची, त्याची काम करण्याची जी क्षमता आहे ना ते काढून घ्यायचं। ए आणि बी, बी आणि सी, सी आणि ए याची कॅपॅसिटी काढायची। कॅपॅसिटी काढण्यासाठी काय करायचं? या 18 न या 72 ला भागायचं। किती येते? 18 चौक 72। आता 24 न 72 ला भागायचं। बी आणि सी ची एकत्रित कॅपॅसिटी निघून जाते आपल्याला। किती? 24 त्रिक 72, 3 येते। आता 36 न 72 ला भागायचं। सी आणि ए या दोघांची कॅपॅसिटी मिळून जाते आपल्याला। किती येते? 36 दोन्ही 72, इथं येते 2। इथपर्यंत आलं लक्षात? आता काय करायचं? याच्यामध्ये 2 आहे, याच्यात 2 आहेत। हे पहा, हे बी 2 जागी आहे, इथं सी 2 जागी आहे। मग काय करायचं अशा वेळेस? या 72 ला किती न 2 न गुणून घ्यायचं। इथपर्यंत आलं लक्षात? आणि याची करायची बेरीज। 4 आणि 3 7 आणि 2 9। आता हे जी कॅपॅसिटी आली या कॅपॅसिटीची बेरीज केली, या बेरजेनं काय करायचं? याला भाग द्यायचा। 9 1 9, 9 8 72। आता हे 8 आणि हे 2, 8 दोन्ही किती येते? 16। हे आहेत दिवस। ए बी सी हे तिघेही ते काम 16 दिवसात पूर्ण करतील। आलं लक्षात? काय केलं आपण? उदाहरण पूर्ण वाचून घेतलं। आता ए आणि बी इथं 3 व्यक्ती आहेत, ए बी सी। यापैकी ए बी 18 दिवसात काम पूर्ण करतात, ते लिहून घेतलं। बी आणि सी 24 दिवसात काम करतात, ते लिहून घेतलं। आणि सी आणि ए हे दोघे मिळून 36 दिवसात काम पूर्ण करतात, लिहिलं। काम एकच आहे। आता आपण काय केलं? 18, 24 आणि 36 याचा लसावी काढला। हे
बी 2 ठिकाणी आहे, ए 2 ठिकाणी आहे, सी 2 ठिकाणी आहे, म्हणून आपण काय केलं, या 72 ला 2 न गुणलं. आता ही आपण कॅपॅसिटी काढली. कॅपॅसिटी तुम्हाला माहित आहे, यापूर्वी सुद्धा बऱ्याच उदाहरणामध्ये आपण त्याची क्षमता काढली होती. या 18 न 72 ला भागलं, ए आणि बी ची कॅपॅसिटी निघाली. या 24 न 72 ला भागलं, बी आणि सी ची कॅपॅसिटी निघाली. या 36 न या 72 ला भाग दिला, या सी आणि ए ची कॅपॅसिटी निघाली. आता ही जी कॅपॅसिटी आहे याची काय केली आपण, बेरीज केली. ही आली एकूण कॅपॅसिटी. यानं काय केलं, या 72 ला भाग दिला. 72 गुणिला 2, 9 8 72, हे 8 2 16. उत्तर किती आलं, 16. पर्यायामध्ये ए पर्याय आहे. आलं लक्षात. चला नेक्स्ट उदाहरण. इथपर्यंत आलं लक्षात. हे टाइप 1 मधलं उदाहरण 1 आहे. चला याच प्रकारे आपण दुसरं उदाहरण पाहू. काय उदाहरण, उदाहरण क्रमांक 2 आहे. ए आणि बी मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी मिळून तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. सी आणि ए तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. ए अधिक बी अधिक सी हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आधीचं उदाहरण आहे त्याचप्रमाणे आहे, संख्या बदलून आहेत. चला सांगा मला, ए आणि बी, ए अधिक बी किती दिवसात पूर्ण करतात, 20 दिवसात. हे 20 लिहून घ्यायचे. त्याचप्रमाणे बी आणि सी दोघे मिळून 15 दिवसात काम पूर्ण करतात. ते लिहून घेऊ. बी अधिक सी बरोबर किती दिवसात, 15 दिवसात काम पूर्ण करतात. त्याचप्रमाणे सी आणि ए किती दिवसात, 12 दिवसात काम पूर्ण करतात. सी अधिक ए हे दोघे मिळून 12 दिवसात काम पूर्ण करतात. आता काय करायचं, याची कॅपॅसिटी काढायची आणि याचा काय करायचा, लसावी काढायचा. आता ए 2 ठिकाणी आहे, बी 2 ठिकाणी आहे आणि सी 2 ठिकाणी आहे. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला 20, 15 आणि 12चा काय करायचा, इथं लसावी काढायचा. आता अशी कोणती संख्या आहे, 20 आणि 15 आणि 12, 20 15 आणि 12 तिघांनाही भाग जाते. किती येते सांगा, किती येते, 60. 60 ला 20 नेही भाग जातो, 15 नेही भाग जातो आणि 12 नेही भाग जातो. आता ह्या दोन, हे जे 2 अंक आहेत, ए 2 वेळा आहे, बी 2 वेळा आहे, सी 2 वेळा, म्हणून आपण काय करायचं, याला 2 न गुणायचं. आता या तिन्हीची ही कॅपॅसिटी काढायची. दोघांची कंबाईन आहे, ए अधिक बी. आता 20 आणि 60 चा भागाकार 20 त्रिक 60, 15 आणि 60 चा भागाकार 15 चौक 60 आणि 12 आणि 60 चा भागाकार किती येते, 12 पंच 60. ही आली कॅपॅसिटी. ए आणि बी ची कॅपॅसिटी 3, बी आणि सी ची कॅपॅसिटी 4, सी आणि ए ची कॅपॅसिटी 5. इथपर्यंत आलं लक्षात. आता काय करायचं, ही जी कॅपॅसिटी आहे याची करायची बेरीज. 3 आणि 4 7 आणि 5 12, किती येते 12. आता या 12 न काय करायचं, याला भाग द्यायचं. 12 1 12, 12 पंच 60 आणि 5 दोन्ही 10. इथं आलं 10. उत्तर हे आहेत दिवस. ए बी आणि सी हे तिघे मिळून किती दिवसामध्ये काम पूर्ण करतात, तर 10 दिवसात काम पूर्ण करतात. आलं लक्षात. हे 10 पर्यायामध्ये आहे बी. आलं लक्षात. चला नेक्स्ट उदाहरण क्रमांक 3 पाहू. काय उदाहरण क्रमांक 3. ए आणि बी मिळून एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी मिळून 12 दिवसात पूर्ण करतात. काम तेच आहे. सी आणि ए मिळून ते काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. ए अधिक बी अधिक सी
हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला विचारलेलं आहे. तर लिहून घ्यायचं ए आणि बी 9 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. ए अधिक बी किती दिवसामध्ये काम पूर्ण करतात? 9 दिवसामध्ये. बी आणि सी ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. त्याचप्रमाणे सी आणि ए दोघे मिळून ते काम 18 दिवसात पूर्ण करतात. सी अधिक ए हे दोघे मिळून ते काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. याप्रमाणे मांडणी करून घ्यायची. नंतर काय करायचं? याचा काढायचा लसावी. 9, 12 आणि 18 याचा लसावी किती येते सांगा? 36 येते. 36 ला 18 नाही जाते. 36 9. याचं काढायची कॅपॅसिटी. काय काढायची? कॅपॅसिटी. तिघाचा लसावी 36 आला. आता याची कॅपॅसिटी काढून घ्यायची. 9 चौक 36, 12 36 आणि 18 दोन्ही 36. आता ए 2 वेळा आहे, बी 2 वेळा आहे आणि सी 2 वेळा आहे. तिन्ही याच्यामध्ये 2-2 वेळा असल्यामुळं इथं काय करायचं? हे जे लसावी आहे या लसावीला 2 ने गुणायचं. आता या हे जे क्षमता आहे या क्षमतात याची करायची बेरीज. 4 आणि 3 7 आणि 2 9. इथपर्यंत आलं लक्षात? आता हे जे 9 आहे या क्षमता तिघाची ही याची करायची बेरीज आणि ही बेरीज आहे इथे भागाकारामध्ये मांडून या बेरजेने याला लसावी आणि हे जे 2 आहे याला भाग द्यायचा. 9 1 9 9 चौक 36 4 दोन्ही 8 हे आलं 8. हे आहेत दिवस. काय आहेत? दिवस. ए बी सी तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर 8 दिवसात. हे सी पर्याय बरोबर. लक्षात? चला नेक्स्ट उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 4 घ्या. काय उदाहरण क्रमांक 4? प्रकार 1 मधलंच आहे. ए आणि बी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी मिळून तेच काम 8 दिवसात पूर्ण करतात. सी आणि ए मिळून तेच काम 16 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तिघे ए अधिक बी अधिक सी तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ते आपण काढायचं आहे. तर आपण लिहून घेऊ त्याचप्रमाणे ए अधिक बी हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? 12 दिवसात. बी आणि सी ते काम 8 दिवसात पूर्ण करतात. हे लिहून घ्यायचं 8 दिवसात. सी आणि ए ते काम 16 दिवसात पूर्ण करतात. ते लिहून घ्यायचं. सी अधिक ए बरोबर हे किती दिवसामध्ये काम पूर्ण करतात? 16 दिवसात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? ए अधिक बी अधिक सी हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ते आपल्याला काढायचं. सुरुवातीला काय करायचं? याचा लसावी काढायचा. किती येते सांगा? 12 8 आणि 16 या तिन्ही जी संख्या आहेत या तिन्हींनाही भाग जाणारी कोणती संख्या आहे? 48. 48 ला जाते का पहा? 12 न जाते 8 न जाते आणि 16 न सुद्धा जाते. म्हणजे याचा लसावी किती आहे? 28. आता याची क्षमता काढून घेऊ आपण. ए अधिक बी ची क्षमता या 12 न 48 ला भागा. 12 चौक 48. आता बी आणि सी ची कॅपॅसिटी काढण्यासाठी या 8 न भागायचं. किती? 8 सकम म्हणजे 6. 16 आणि 48 चा भागाकार किती येते? 3. आता ए 2 ठिकाणी आहे, बी 2 ठिकाणी आहे आणि सी 2 ठिकाणी आहे. तिन्ही मध्ये आहे. इथं काय करायचं? 2 न गुणून घ्यायचं. याची करायची बेरीज. किती येते? 6 × 10 = 13.
या 13नं याला भाग द्यायचा. आलं लक्षात. आता 48 आणि 2चा इथं गुणाकार करून घेऊ. किती? 2 8 16, 2 चौक 8 आणि 1 9, इथं येते 96. आता 96 ला 13नं भागायचं. कितीचा भाग जाते सांग? 23. आता 7चा भाग जाते आधी. 23 7 91 7चा आणि उरतात किती? 5. हे 5 इथं वर लिहून घ्यायचे आणि हे जे 13 आहे इथं 13 लिहून. किती? 7.5/13 आहे का पर्यायामध्ये? डी पर्याय बरोबर. आलं लक्षात. चल उदाहरण. उदाहरण क्रमांक 5 घ्या. आता टाइप 2 प्रकार दुसरा आहे. उदाहरण क्रमांक 5 थोडासा फरक आहे. यापूर्वी आपण जे सोडवले होते त्याच प्रकारे आहे पण थोडा फरक आहे. लक्ष द्या. ए आणि बी मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी मिळून तेच काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतात. सी आणि ए ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. आणि या ठिकाणी विचारलेलं आहे एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करतात. यापूर्वीच्या उदाहरणामध्ये आपल्याला तिघही किती दिवसात काम करतात ते विचारलं होतं. पण या उदाहरणामध्ये एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करतो ते विचारलेलं आहे. आलं लक्षात. चला उदाहरण मध्ये आपण काय करायचं? ए बी किती दिवसात पूर्ण करतो ते 20 दिवसात ते लिहून घेऊ. ए अधिक बी हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? तर 20 दिवसात पूर्ण करतात. आता बी आणि सी हे दोघे मिळून ते काम 15 दिवसात पूर्ण करतात ते लिहून घेऊ. बी आणि सी दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात? तर 15 दिवसामध्ये. आता या ठिकाणी सी आणि ए ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. किती? कोण? सी आणि ए ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. यापूर्वी असंच उदाहरण आपण सोडवलं होतं. काय करत होतो? लसावी काढत होतो. इथेही त्याचप्रमाणे आपण काय करायचं? लसावी काढून घ्यायचा. 20 15 आणि 12 या तिघाचाही लसावी किती येते सांगा? 60. 60 न 20 लाही भाग जाते, 20 ने भाग जाते, 15 नही जाते आणि 12 ने सुद्धा 60 ला भाग जातो. आता काय करायचं? याची क्षमता काढून घ्यायची. आपल्याला काय विचारलं त्याच्यावर फोकस करा. काय? एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता इथे लक्ष द्या. ए 2 वेळा आहे, बी 2 वेळा आहे, सी 2 वेळा आहे. त्याच्यामुळं इथं काय करायचं? 2 न गुणून घ्यायचं. हे पक्क लक्षात ठेवा. आता याची कॅपॅसिटी काढून घेऊ. आता ए आणि बी ची कॅपॅसिटी काढण्यासाठी या 20 न या 60 ला भागायचं. 20 त्रिक 60 म्हणजे इथे येते 3. ए आणि बी ची मिळून क्षमता किती आहे? 3. आता बी आणि सी ची मिळून क्षमता काढायची आहे. या 15 न या 60 ला भागायचं. 15 चौक 60. त्याचप्रमाणे सी आणि ए ची मिळून कॅपॅसिटी काढण्यासाठी या 12 न या 60 ला भागायचं. किती येते? 12 पंच 60. इथपर्यंत आलं लक्षात. तिन्हीची ही कॅपॅसिटी काढली. ए अधिक बी, बी अधिक सी आणि सी अधिक ए. इथपर्यंत आलं लक्षात. आता काय करायचं? आपल्याला एकटा बी हे काम किती दिवसात करते ते विचारलेलं आहे. तर बी विचारलेला आहे. हे इथं बी आहे आणि इथे सुद्धा बी आहे. बी हा एकटा हे काम किती दिवसात पूर्ण करेल. आता इथं बी असल्यामुळं इथं काय करायचं? इथं प्लस करून घ्यायचं. आता आणि इथं बी नसल्यामुळं इथं काय करायचं? मायनस करायचं. आता या दोन्हीची बेरीज किती येते? 3 आणि 4 7.
या 7 मधून हे 5 वजा करायचं, किती येते 2. तर आता काय करायचं आपण, हे जे 60 गुणिला 2 हे लिहून घ्यायचे आणि या दोन्हीची बेरीज करून त्याच्यातून हे जे वजा केलेली जी संख्या आली यानं भाग द्यायचा. अतिशय सोपं उदाहरण आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण पहिले मांडणी करत होतो त्याचप्रमाणे पूर्ण मांडणी करून घ्यायची आणि याचा लसावी काढायचा आणि 2 न गुणायची. इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलंच. आता याचा क्षमता सुद्धा काढायची. फक्त बदल कुठं आहे, एकटा बी असल्यामुळं हे जिथं आहे तिथं प्लस लिहायचं आणि जिथं बी नाही आहे तिथं काय करायचं, वजाचं चिन्ह लिहायचं, मायनस लिहायचं. आता हे प्लस जिथं आहे या दोन्हीची काय करायची, बेरीज, आणि त्या बेरजेमधून हे जे वजा लिहिलं ते वजा करून घ्यायचं. ते जे येते आता या दोन्हीचा आणि जे उत्तर आलेलं आहे याचं क्षमतेचं, याचे काय करायचं, भागाकार करायचा. 0 0 बरोबर कटलं, किती राहिले 60. तर एकटा बी हा एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल, तर 60 दिवसामध्ये. आलं लक्षात. 60 पर्याय ए बरोबर. चला याचप्रमाणे दुसरं उदाहरण घेऊ, तुमच्या अजून लक्षात येईल. उदाहरण क्रमांक 6 प्रकार 2 मधला आहे. ए आणि बी मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी तेच काम मिळून 12 दिवसात पूर्ण करतात. सी आणि ए मिळून तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर इथं विचारलेलं आहे एकटा सी हे काम, एकटा सी ते काम तेच आहे, ती किती दिवसात पूर्ण करेल. मागील उदाहरणामध्ये आपल्याला बी विचारलं होतं, त्याच्या आधीच्या उदाहरणामध्ये एकत्रित तिघे जण काम किती दिवसात पूर्ण करतात हे विचारलं होतं. अतिशय सोपं उदाहरण आहे. चला हे आपण मांडणी करून घेऊ. ए अधिक बी हे दोघे मिळून, ए आणि बी हे दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतात, तर 8 दिवसात. हे लिहून घ्यायचं. आता त्याचप्रमाणे बी आणि सी तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात ते लिहून घ्यायचं. बी अधिक सी हे किती दिवसामध्ये, 12 दिवसामध्ये. हे लिहून घ्यायचं. त्याचप्रमाणे सी आणि ए ते काम 15 दिवसात पूर्ण करतात. सी आणि ए ते काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतात. आता याचा काय करायचं, आपण लसावी काढून घ्यायचा. आपल्याला काय विचारलंय, एकटा सी हे काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात ते आपल्याला काढायचं. आता 8, 12 आणि 15 या तिघाचाही लसावी किती आहे ते सांगा. म्हणजे 8 नही भाग गेला पाहिजे, 12 नही भाग गेला पाहिजे, 15 नही भाग गेला पाहिजे. किती आहे, तर 120. आता 60 न भाग 12 नाही जाते आणि 15 नाही जाते, पण 8 न जात नाही, मग 120. आता 120 आपण लिहून घेतलं. आता ए 2 ठिकाणी आहे, बी 2 ठिकाणी आहे, सी 2 ठिकाणी आहे. आता तिन्ही ग्रुप मध्ये 2-2 ए बी सी 2 वेळा असल्यामुळं या ठिकाणी काय करायचं, आपण 2 न गुणून घ्यायचं. आता याची काढायची क्षमता. ए अधिक बी ची क्षमता काढायची, बी अधिक सी ची क्षमता काढायची आणि सी अधिक ए ची क्षमता काढून घ्यायची. आता 8 न 120 ला भागा, किती येते, 8 1 8 बरोबर आहे. उरले किती, 4, 8 5 40. 8 न 120 ला जर भागलं तर किती येते, 15. आता 12 न 120 ला भागा, किती येते, 10. आता ए आणि बी ची कॅपॅसिटी 15 आली, बी आणि सी ची कॅपॅसिटी किती आली, 10. सी आणि ए ची कॅपॅसिटी काढण्यासाठी या 15 ने 120 ला भागा, पण किती येते, कितीचा भाग जातो, 8चा. हे आलं लक्षात. आता आपल्याला विचारलेलं आहे एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता सी विचारलेलं आहे, तर इथं सी या ठिकाणी आहे आणि इथं आहे. आता सी तर जिथं आहे तिथं काय करायचं, बेरीज करायची आणि इथं सी नाही, इथं काय करायचं, वजाचं चिन्ह द्यायचं.
आता या ठिकाणी 10 आणि 8 18, या 18 मधून हे 15 वजा करा, किती येते 3. आता या 3 न याला भागायचं, 120 गुणिला 2, आणि हे जे 3 आले आहे या 3 न काय करायचं, याला भाग द्यायचा. 3 1 3, 3 चौक 12, हे 0, हे 40 आणि हे 2 चा गुणाकार, किती येते 80. हे आहेत दिवस. एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल, तर 80 दिवसामध्ये. आहे का? आलं लक्षात? अतिशय सोपं उदाहरण आहे. चला यानंतरचं उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 7. ए आणि बी मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी मिळून तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. सी आणि ए मिळून तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर या ठिकाणी सुद्धा विचारलेलं आहे, सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. चला मांडणी करून घेऊ. ए आणि बी ते काम 20 दिवसात पूर्ण करतात. ते लिहून घेऊ. ए अधिक बी हे काम 20 दिवसात पूर्ण करतात. आता बी आणि सी ते काम 15 दिवसात पूर्ण करतो. इथं लिहायचं बी आणि सी ते काम 15 दिवसात पूर्ण करतो. त्याप्रमाणे आता सी आणि ए हे काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतो. सी अधिक ए काम तेच आहे, 12 दिवसात पूर्ण करतो. अशी मांडणी करून घ्यायची आणि याचा काढायचा लसावी. किती येते 20 15 आणि 12, याचा लसावी येते 60. किती येते 60. 20 नाही 60 ला भाग जातो, 15 नाही 60 ला भाग जातो आणि 12 न सुद्धा 60 ला भाग जातो. आता ए 2 वेळा, बी 2 वेळा, सी 2 वेळा, तिन्ही ग्रुप मध्ये असल्यामुळं इथं काय करायचं, आपण पहिले 2 न गुणून घ्यायचं. आता याची काढायची कॅपॅसिटी. ए आणि बी ची कॅपॅसिटी काढण्यासाठी या 20 न या 60 ला भागा, किती येते 3. बी आणि सी ची कॅपॅसिटी काढण्यासाठी या 15 न या 60 ला भागायचं, 15 चौक 60. त्याचप्रमाणे या 12 न 12 पंच 60, या 12 न 60 ला भागल्या किती येते 5. आता ए आणि बी ची कॅपॅसिटी 3, बी आणि सी ची कॅपॅसिटी 4, सी आणि ए ची कॅपॅसिटी 5. एवढं आलं लक्षात. आता आपल्याला एक विचारलेलं आहे, एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता सी कोणत्या ठिकाणी आहे, इथे, इथे प्लस द्यायचं. इथे सुद्धा या ग्रुप मध्ये सी आहे, इथं प्लस द्यायचं. या ग्रुप मध्ये सी नाही, इथं मायनस द्यायचं. इथपर्यंत आलं लक्षात. आता आपल्याला सी किती दिवसात काम करेल ते काढायचं आहे. हे 60 गुणिला 2 हे लिहून घ्यायचं आणि या दोन्हीची काय करायची बेरीज. 5 आणि 4 9, हे 9 मधून हे 3 वजा करायची, किती येते 6. या 6 ने याला भाग द्यायचा. 6 1 6, 6 10 60, 10 गुणिला 2 किती येते 10 गुणिला 2 20. तर 20 दिवस. एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल, तर 20 दिवसामध्ये. आलं लक्षात. हे 20 उत्तर बरोबर आहे. चला यानंतरचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 8. वाचून घ्या काय म्हणते ते. ए आणि बी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी मिळून तेच काम 8 दिवसात पूर्ण करतात. सी आणि ए तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा बी, इथे विचारलेलं आहे बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता लक्ष द्या, ए अधिक बी, पहिलं ए आणि बी हे काम किती दिवसात पूर्ण करतात, तर 12. आता बी आणि सी तेच काम किती दिवसात,
बी आणि सी हे काम किती दिवसात पूर्ण करतात? तर 8 दिवसात. सी आणि ए तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात. लिहून घ्या. सी अधिक ए तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात. इथपर्यंत आलं लक्षात? ए आणि बी 12 दिवसात, बी आणि सी 8 दिवसात, सी आणि ए 6 दिवसात ते काम पूर्ण करतात. या ठिकाणी काढून घ्यायचा आपण लसावी. काय करायचा? लसावी. 12, 8 आणि 6 याचा लसावी. तिन्हीचाही लसावी किती येते? तर 48. 48 ला 12 नही भाग जाते, 8 न सुद्धा जाते आणि 6 न सुद्धा भाग जाते. आता या ठिकाणी ए 2 वेळा आहे, बी 2 वेळा आहे, सी 2 वेळा आहे. तिन्ही ग्रुप मध्ये ए बी सी 2 वेळा असल्यामुळं या ठिकाणी आपण काय करायचं? इथं 2 न गुणून घ्यायचं. आता या ठिकाणी याची करायची काढून घ्यायची क्षमता. ए आणि बी ची क्षमता 12 न 48 ला भागा. 12 चौक 48. या 8 न भागा. 8 सकम 48. आता 6 न भागा. 6 8 48. ए आणि बी ची कॅपॅसिटी 4, बी आणि सी ची कॅपॅसिटी 6, सी आणि ए ची कॅपॅसिटी किती आली? 8. इथपर्यंत आलं लक्षात? आता आपल्याला विचारलेलं आहे एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. तर बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल हे काढण्यासाठी आता हे 48 आणि गुणिला 2 हे लिहून घ्यायचं. 48 गुणिला 2. इथपर्यंत आलं लक्षात? आता इथं बी ते काम किती दिवसात करते ते विचारलं असल्यामुळं बी कोणत्या ग्रुप मध्ये आहे तिथं प्लस लिहायचं आणि बी ज्या ग्रुप मध्ये नाही तिथं काय लिहायचं? मायनस. आलं लक्षात? आता जे प्लस आहे 4 आणि 6 याची काय करायची? बेरीज. किती येते? 10 आणि हे 8 त्याच्यातून मायनस करायचे. किती येते? 2. तर या 2 न याला भाग द्यायचा. 2 2 कटले, किती राहिले? 48. तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर 48 दिवसात. हे 48 दिवस आले. आलं लक्षात? चला नेक्स्ट उदाहरण पाहू. उदाहरण क्रमांक 9 पहा. टाइप 3 मधला आहे. उदाहरण क्रमांक 9. ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. जर बी हा 50 दिवसात काम पूर्ण करतो तर ए आणि बी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ए आणि बी ते काम किती दिवसात पूर्ण करतील ते विचारलं. आता आपण काय करू? पहिले ए आणि बी याचं काम. ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. बी हा 50 दिवसात काम करतो. तर इथं काय लिहायचं? बी हा 50 दिवसात काम पूर्ण करतो हे लिहून घ्यायचं. आता याची काय करायची? कॅपॅसिटी काढण्यासाठी ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. ए हा दुप्पट आहे म्हणजे बी 1 आणि ए दुप्पट म्हणजे ए ची कॅपॅसिटी 2 आणि बी ची कॅपॅसिटी 1. इथपर्यंत लक्षात? आता करायचं एकूण काम. याचं एकूण काम काढायचं. आता 1 न या 50 ला गुणा. किती येते? 50च येते. आपल्याला काय विचारलेलं आहे? ए आणि बी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर काय करायचं? ए आणि बी. आता हे 2 आणि हे 1. ए ची कॅपॅसिटी 2 आणि बी ची कॅपॅसिटी 1 याची काय करायची? बेरीज. किती येते? 3. तर या 3 न या 50 ला भागायचं. चला भाग द्या. कितीचा भाग जाते? 3 1 3. किती उरले? 2. हे 0 घ्यायचा. 3 सक
18 किती उरले 2 उरलेले 2 इथं लिहून घ्यायचे आणि हे छेदाचे 3 न भागलं ते 3 इथं लिहायचे. उत्तर किती येते 16.2/3. ए आणि बी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतो तर 16.2/3 दिवस. आलं लक्षात. चला नेक्स्ट उदाहरण घेऊ. अतिशय सोपे उदाहरण आहे, समजून घेत चला. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत. उदाहरण क्रमांक 10. ए हा बी पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो. कोण? ए हा बी पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो. बी हा एकटा ते काम 12 दिवसात करू शकतो. तर ए आणि बी ते काम किती दिवसात पूर्ण करतील? विचारलेलं काय याच्यावर फोकस करायचं. ए आणि बी दोघं विचारलेलं आहे. ए आणि बी हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतील ते विचारलेलं आहे. आता काय बी हा एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करतो 12. मग लिहून घ्यायचं ए आणि बी च. आता बी किती दिवसात 12 दिवसात काम पूर्ण करतो. आता ए ची कॅपॅसिटी आणि बी ची कॅपॅसिटी काढायची. कशावरून काढायची? आपल्याला इथं दिलेलं आहे ए हा बी पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो. कोण? ए हा दुप्पट वेगाने काम करतो. जर बी ची कॅपॅसिटी 1 असेल तर ए ची कॅपॅसिटी याच्यानुसार किती येते 2. दुप्पट म्हणजे 2. इथपर्यंत लक्षात आलं. आता एकूण काम काय? एकूण काम. आता हे 1 आणि हे 12 याचा गुणाकार करायचा. 12 1 12. इथपर्यंत आलं लक्षात. आता आपल्याला विचारलेलं आहे 12. ए आणि बी ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ए आणि बी हे काम किती दिवसात पूर्ण करतील? तर हे 2 आणि हे 1. ए ची कॅपॅसिटी किती आहे 2 आणि बी ची कॅपॅसिटी किती आहे 1. याची काय करायची बेरीज करायची. किती येते 3. तर या 3 न काय करायचं? हे एकूण काम आहे याला भाग द्यायचं. 3 चौक 12 4 दिवस. आलं लक्षात. आता ए आणि बी ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर 4 दिवसामध्ये. आहे का पर्याय? बी उत्तर बरोबर. आलं लक्षात. चला नेक्स्ट उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 11 टाइप 3 मधलंच आहे. कमल एक काम 15 दिवसात करू शकते आणि विमल ही कमल पेक्षा 50% अधिक कार्यक्षम आहे. तर विमल ते काम किती दिवसात करेल? आपल्याला काय विचारलेलं आहे? विमल ते काम किती दिवसात करेल हे विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आता काय कोण कोण आहे? एक कमल आणि एक विमल, 2 व्यक्ती आहेत. कमल आणि विमल 2 व्यक्ती आहेत, 2 स्त्रिया आहेत. आता काय विचारलं आहे? कमल एक काम 15 दिवसात करू शकते. मग कमलच्या पुढे लिहायचे 15. कमल एक काम 15 दिवसात करू शकते. विमल ही कोण? विमल ही कमल पेक्षा 50% अधिक कार्यक्षम आहे. कोण आहे? विमल ही कमल पेक्षा 50%. आता कमल पेक्षा, या कमल पेक्षा विमल ही 50% जास्त आहे. तर कमलची कॅपॅसिटी 100 असेल तर विमलची किती निघते? 50% जास्त म्हणजे 150. हे आलं लक्षात. आता इथे काय करायचं? संक्षिप्त रूप द्यायचं. 0 0 बरोबर कमी करून घ्या. आता 10 आणि 15 ला 5 न भाग जाते. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15. आता कमलची कॅपॅसिटी 2, विमलची कॅपॅसिटी 3. तर या ठिकाणी एकूण काम लिहून घ्यायचं आहे.
एकूण काम. आता 2 आणि 15चा गुणाकार 15 दोन्ही किती येते 30. आता एकूण काम 30 आणि आपल्याला विचारलेलं काय आहे विमलची कॅपॅसिटी. आता विचारला विमल किती दिवसात काम करेल. विमलची कॅपॅसिटी 3 आहे. मग या 3 न काय करायचं या 30 ला भागायचं. 30 भागिले 3 किती येते 3 10 30 10 दिवस. तर विमल ते काम किती दिवसात करेल तर पूर्ण करेल तर 10 दिवसात. पर्याय सी उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात. चला